पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्य सरकारमधून जो प्रतिसाद दिला तो आज स्वतः मुख्यमंत्री बुलेट बाईकवर आले होते. उपमुख्यमंत्री इलेक्ट्रिक व्हेकलने फिरता आहेत. गेले कसे ते देवेंद्र फडणवीस गेले कसे बुलेट बाईकनेच गेले. बुलेटनेच गेले. मला असं वाटतं की ही सगळी नाटकबाजी. यांच्या मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री चार्टर फ्लाईटने फिरतात. चार्टर अर्धे मंत्री, राज्यमंत्री सुद्धा. आणि म्हणून मला असं वाटतं एकदा मुख्यमंत्री बुलेटने आले म्हणजे प्रश्न मिटेल अशातला काही भाग नाही. काल कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये भोपाळला एक त्यांचा मंडळाचा चेअरमन झाला, तो 700 गाड्या घेऊन गेला भोपाळला उज्जैनहून. मला असं वाटतं एकट्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या लोकांना या गोष्टी सांगावं लागेल आणि त्यांनी तसं वागावं लागेल. पंतप्रधानांनी आवाहन केलं आणि पंतप्रधानांनी 100-200 गाड्याचा रोड शो केला. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीत तोंड देखलेपणा, नाटकबाजी न करता खऱ्या अर्थानं एक जागरूकता म्हणून सगळ्यांनाच करावं लागेल, मुख्यमंत्र्यांनाही करावं लागेल. म्हटलं एक दिवस बुलेटवर येऊन किंवा एक दिवस दुसरा घेऊन हे काम संपणार नाही. त्यांच्या सगळे जे आहेत बगल बच्चे त्यांना या गोष्टीचं त्यांना आव्हान करावं लागेल. आणखी एक गंभीर विषय आहे की आत्ताच मंत्रालयासमोर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. संपूर्ण कांदा रस्त्यावर फेकलेला आहे निषेध म्हणून, कारण भाव गडगडलेला आहे, भाव मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन योग्य आहे. तुमच्या माहितीस्तव सांगतो 50 पैसे किलो सुद्धा कांदा जात नाही. नाफेड कांदा खरेदी करत नाही. कांद्याला हमी भाव नाही.